ब्लॉग स्टार्ट करायच्या अगोदरच सांगतो की तुमचा जर मूड चांगला असेल तर हा ब्लॉग तुम्ही बघूच नका. मी असं का सांगत आहोत ते तर तुम्हाला पुढे कळून जाईल. फक्त तोपर्यंत ना तुम्ही मला फॉलो करून घ्या आणि त्याचसोबत हा ब्लॉग शेवटपर्यंत बघायचा विसरू नका. तर नमस्कार भावनो, मी तुमचा लाडका ब्लॉगर विक्की. तर भावनो, परत एकदा आपल्या नवीन मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर भावनो, आज नाही का फायनली आपल्याला वाशिमहून सुट्टी भेटलीच होती शेवटी. कारण तुम्हाला तर माहितीये मागच्या 2 दिवसापासून आपण लगातार वाशिमलाच जातो. मस्तपैकी सकाळी सकाळी आंघोळ वगैरे करून रेडी झालो तो तेवढ्यात आपल्या हायकोर्टाने ऑर्डर दिला की वावरात जाणे पाला घेऊन. आणि आता तुम्हाला तर माहिती आपल्या हायकोर्टाने सांगितलं म्हटल्यावर आपल्याला ते काम करायचं लागतं. सध्या आपले कॅमेरामॅन आपल्या सोबत नाही, त्याच्यामुळे नाही का मी छोटीशी लहान मुलीला आणलं सोबत पाला आणायला. आणि त्या लहान मुलीला सोबत आणण्याचं कारण म्हणजे आपल्याला तिच्याच वावरात जायचं. थोडं पुढे आल्यानंतर मला ही झटका मशीनची तार दिसली, त्याच्यामुळे मी त्याला सांगितलं की तू अगोदर जा, तुझा वावर. तुमच्यावर झटका मशीन सोबत रिस्कच घेऊ शकत नाही, कारण मला माहितीये कसा झटका लागतो. आणि मग फायनली अर्धा तासानंतर आमचं सर्व पाला वगैरे घेणं झालं आणि मग परत निघालो आम्ही घरी जाण्यास. आणि मग 320च्या स्पीड आम्ही पोहोचलो घरी. घरी आल्यानंतर आपल्याला टाइमपास करायला काही नव्हतं, त्याच्यामुळे मी डायरेक्ट टीव्ही चालू केली. आणि मग टीव्ही पाहत पाहत कधी झोपलो हे मलाच कळलं. आणि मग जेव्हा मी झोपेतून उठलो तेव्हा नाही का 4 वाजले होते आणि तेवढ्यात आपल्या हायकोर्टाचा कॉल आला आणि त्यांनी सांगितलं मला चिसपुरीला घ्यायला. मग मी निघालो आपल्या हायकोर्टाने घ्यायला जाण्यासाठी. आणि मग 5 मिनिटात आपल्या हायकोर्टाने घेऊन डायरेक्ट आलो मी घरी. आणि म्हणून स्टार्टिंगला मी असं का सांगितलं माहिती आहे, कारण मला वाटतं की माझा एवढा बोरिंग दिवस पाहून तुमचा चांगला मूड पण खराब होऊ शकतो, त्याच्यामुळे मी असं सांगितलं होतं स्टार्टिंग. पण हे सगळं जाऊ द्या, तुम्ही जर मला आतापर्यंत फॉलो केलं नसेल तर आताच फॉलो करून घ्या बरं का भावांनो. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय.